पाण्याची समस्या आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथे यावं लागलं ही आमच्या नगरपालिकेसाठी मोठी शर्मेची गोष्ट आहे। असं आहे की या ठिकाणी आपण जर आलो, समस्या गंभीर आहे आणि संवादाने समस्या सुटत असतात, आपल्यामध्ये सुसंवादच झाला नाही तर मग आपण मोर्चा कशासाठी आणला हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित अत्यंत जबाबदार लोक आहेत, मुख्याधिकारी आहेत, उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत, त्यांच्या शब्दांना तुम्ही ऐकून घ्या। आपल्याला जर पटलं नाही तर मग आपण आपले विचार मांडा, आपण मोठा मोर्चा आणू, हे तुमच्यासोबत राहील। प्रश्न असा आहे की आपण ऐकून घेतलं कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे। तिथे लेकराला पाणी नसते प्यायला, घराकडे गावाकडे तुम्ही जा, गरीब लोक आहे हो, कसे काय पाणी घेते रोज? 4थ्या आणि 5व्या दिवशी पाणी विकत घ्यावं लागते। तुम्ही विचार करा, तुम्ही कोणीतरी असं स्वतःच्या अंतर्मनात जागा झाली पाहिजे ना कुठेतरी की बाबा हे झालं पाहिजे। आम्हाला शौक नाही आहे ते मोर्चा काढायचा, आम्हालाही वेळ आहे, सगळ्यांना काम आहे, आम्ही का मोर्चेच काढत राहणार का हो प्रत्येक वेळेस? कुठेतरी तुम्ही ना जबाबदारी घेतली पाहिजे असं माझ्या वैयक्तिक मत आहे। आम्ही एक वर्षाचा कालावधी सोडला तर इथं सातत्यानं कृषी गव्हर्नमेंट आहे, मला कोणावर दोषारोपण करायचं नाही। तुम्ही काय याच्यासाठी प्रयत्न केले? 3 ते 6 दिवस झाले, 6 ते 12 दिवस झाले, 12 ते आज 15 दिवस झाले। तुमच्या पूर्णा नदीला भरपूर पाणी आहे, तुमच्या जो काय नियोजन आहे सांगा। तुमच्या वया साहेबाला फोन केला तर तुम्ही माझ्या पिऊनला फोन करा, तुमची जबाबदारी नाही का? काय उत्तर दिलं होतं तुम्ही मला? अजीत भाई तुम 6 महीने से इसका मतलब ऐसा नहीं हमारा तुम्हारे पर रोष है, लेकिन तुम्हारी ये रिस्पॉन्सिबिलिटी है कि आज तुम नगराध्यक्ष आहे। गेल्या 25 वर्षापासून तुमची सत्ता आहे या गव्हर्नमेंट या नगर परिषदेमध्ये, मागच्या 1 ते 1.5 वर्ष सोडलं तर 15 दिवस कसे काय मॅडम तुम्हीच कसे काय सहन करू शकता? तुमच्यावर आमचा याचा नाही, तुम्ही असं समजून नका घेऊ की तुम्ही नगराध्यक्ष झाले म्हणून काही कोणावर रोष नाही, आम्हाला पाणी पाहिजे फक्त। पाणी आहे की पुन्हा नाही दिलं? पाणी आहे पुन्हा लागलं 4 महिन्यात 2 महिन्यात तुमचं गढूळ पाणी, तुमचे इलेक्ट्रिकल झाडं पडतील, तुमचं वेगळं तुम्ही पाण्यावर किती खर्च करता? महावितरणचा फोन करता, महावितरणला आम्ही असे मरून राहिलो ना बगर पाण्यामुळे, पाणी नाही। तुमचं कोणत्या प्रकारचे नियोजन नाही? एक साईड फिटर तुमच्या 6 महिन्याचं जबाबदारी 4 दिवसात चालू केलं पाहिजे। आपण सर्व जे एक मिनिट ऐका सगळे, आपल्या शिष्टमंडळाने आतमध्ये चर्चा केली, त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यांना जाब विचारला। आता मुख्याधिकारी साहेब आपल्या सर्वांसमोर हा जो काही प्रश्न आहे आपला पाण्याचा, या संदर्भामध्ये ते काय करणार आहेत आणि आम्हाला या संदर्भामध्ये लेखी आश्वस्त तुम्ही किती दिवसात करणार आहे, सकारात्मक आम्हाला यामध्ये काहीतरी पाहिजे ठोस।